मी एक एक घटना सांगतो, खूप घटना आहेत. पार्ल्याला एका माणसाचं घर पाडणार होते, काय रस्ता वायडनिंग होणार होतं, काय होतं काय. आता अशी सगळी दुःखी माणसं जी विक्टिम्स आहेत ती माझ्याकडे येतात. स्वाभाविक आहे की हा बोंब मारेल, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा बोंब मारेल. तर तो माणूस माझ्याकडे आला. आता झालं असं की लोकल कॉर्पोरेटर, तिथले पोलीस यांचं संगनमत होतं, बिल्डरचं संगनमत होतं. त्यामुळे या माणसाचं घर जे आहे ते ह्याला पाडू द्यायचं नव्हतं, कारण तो अनेक वर्ष तिकडे राहत होता. बरोबर. पोलीस दबाव आणत होते, तू दे बिल्डरला घर. बिल्डर दबाव आणत होता, बिल्डर पैसेही द्यायला तयार होता. पण मी त्याला सांगितलं की तुला जर पाडू द्यायचं नाही घर, तर तिथे राहण्याचा तुला हक्क आहे, प्रश्नच नाहीये. तर आम्ही ती बातमी केली महानगरमध्ये. नंतर त्याला पोलिसांनी पकडून दिला आणि पोलिसांनी दम द्यायचा प्रयत्न केला. तर आता असं आहे की पत्रकार म्हणून मला काही तिकडे जायची गरज नव्हती. पण आता असं आहे, ह्या माणसाला जर आपण बातमी छापलेली आहे तर त्याचं रक्षण करणं सुद्धा आपलं काम आहे असं माझ्या मनाने घेतलं. पत्रकार म्हणून पत्रकाराला समाजात किंमत आहे, नागरिकापेक्षा तो एक पाऊल पुढे आहे. म्हणून मी जुहू पोलीस स्टेशनला गेलो. तिथे त्या माणसाला पोलीस वाईट वागणूक देत होते. त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पुढे असं झालं की हे प्रकरण त्या माणसाच्या बाजूने निकाल लागला आणि ते घर त्याचं वाचलं. ओके. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी त्याचं घर वाचलं तो आपली बायको, आपली मुलगी यांना घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला की रात्री जेव्हा घरावर दगड पडायची तेव्हा आमच्या मनामध्ये काय यायचं हे आम्हाला माहिती आहे. या भीतीपासून तुम्ही आम्हाला मुक्त केलं. ही माझी सगळ्यात मोठी पावती होती, हे लक्षात घ्या.